नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठवाड्यातील स्पेशल अशी उंबर हंडीची रेसिपी बघणार आहोत, ज्याला की आपण मोदक आमटीसुद्धा म्हणतो किंवा ह्या नावाने ह्या भाजीला ओळखल्या जातात. भाजीचा जो रस्सा आहे ती आमटीच आहे आणि हे जे मोदकाचा आकाराचं तुम्हाला दिसतंय यामध्ये छान तिखट सारण भरलेलं आहे. त्यामुळे मस्त अशी चवदार ही भाजी होणार आहे. तर इथे सर्वात अगोदर ना आपण वाटणाची तयार करून घेऊयात. त्याकरता साधारण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते तव्यावर तेल न घालता भाजून घेतलेले आहेत छान लालसर होईपर्यंत. त्यानंतर साधारण मुठभर शेंगदाणे आहेत किंवा 3 चमचे शेंगदाणे आहेत, ते सुद्धा हलकेसे आपण भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजले गेलेत. त्याच प्रमाणात इथे मी एक मोठा चमचा ना पांढरे तीळ घेतलेले, तेही भाजून घ्यायचे आहेत. ताबडतोब तव्यावर टाकल्या हे तीळ जे आहेत ना, ते तडतडू लागलेत. छान भाजले गेलेत. आता काढून घेते. आमटीला छान दाटसरपणा किंवा चवदार होण्याकरता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर हे कांद्याचं वाटण आपल्याला बनवायचं आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा उभे असे काप करून अगदी डावभर तेल घालून हे मी छान भाजून घेणार आहे कांदा किंवा परतवून घेणार आहे. कमीत कमी तेलाचा वापर करायचा म्हणजे कांदा जो आहे ना तो भाजला जातो. निम्मा कांदा भाजून झाला की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. मिरचीला आतमध्ये चीर देऊन घेतली आहे. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे. आता आता हे साहित्य परतून झाले, थंड होण्यासाठी तव्यावर ठेवून देते आणि सुकं साहित्य इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं घातलं आहे आणि थोडंसं जे सुकं खोबरं आहे ना ते रस्स्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे. आता ही तिन्ही जिन्नस थोडीशी जाडसर अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे. फार याची बारीक पूड करायची नाही. आता हे मिश्रण प्लेटमध्ये काढलं आहे. यात अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल यामध्ये घालून छान हे सर्व जे मिश्रण आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे मोदकच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार झालं आहे, स्टफिंग तयार झालेली आहे. आता साईडला ठेवून देते आणि मोदकच्या पारीची तयारी करून घेऊयात. भांड्यामध्ये ना 1 वाटी चाळलेलं बेसन पीठ घेतले. बेसन पिठाचाच वापर करायचा. याचे जे मोदक आहे ना ते छान चवदार होतात. अगदी चवीपुरतं मीठ घातलं आहे, रंग येण्यापुरती हळद घातली आहे, चवीनुसार लाल तिखट आणि गरम मसाला घातला आहे 2-2 चिमूट आणि यामध्ये बाइंडिंग येण्याकरता अगदी 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. जास्तीचं गव्हाचं पिठाचं प्रमाण इथे घेऊ नका. सुकं साहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर गरजेपुरतं यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालते. याचा छान आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अति किंवा एकदम यामध्ये पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण जे आहे ना ते पातळसर होऊ शकतं. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत छान हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हे बेसन पीठ मळत येईल ना त्यावेळी तुम्हाला हे खूप जास्त चिवट वाटेल, चिकटसर वाटेल, भांड्याला लागेल. एकदा की याचा घट्टसर गोळा झाला की ह्या प्रकारे यावर ना तेल सोडायचं. साधारण एक मोठी चमचाभर तेल घातलं आहे आणि छान तेलावर मळून घ्यायचं. तर बघा हाताला बिलकुल मिश्रण लागलेलं नाही आहे आणि ज्या भांड्यामध्ये हे बेसन पीठ मी मळून घेतलं ना ते भांडंसुद्धा अगदी चकचकीत झालं आहे. छान हलकासा टाईटसर असं इथे डो मळून तयार झालं आहे. आता भिजत ठेवूयात आणि वाटण्याची तयारी करून घेऊयात. सुखं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि तव्यावरचं जे साहित्य आहे ना थंड होऊन तयार झालं आहे ते सुद्धा यामध्ये टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. गरजेनुसार यामध्ये पाणी घालून छान वाटण तयार झालं आहे. आता कढाईमध्ये साधारण 1.5 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. यावर अर्धा चमचा मोहरी आणि जिरं दोन्हीही छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर आपण एक यामध्ये तेजपान घालणार आहोत. अगदी मध्यम आचेवर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण टाकणार आहोत आणि ते सुद्धा मध्यम आचेवर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिटासाठी ना हे मिश्रण मी चांगलं परतून घेणार आहे. वाटण छानपैकी परतून तयार झालं आहे. यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे, 1 मोठा चमचा गरम मसाला आहे, 1 मोठा चमचा यामध्ये मटण मसाला घातला आहे आणि 1 चमचा यामध्ये धनेपूड घातली आहे. मसाले आवडीनुसार यामध्ये घालू शकता. जसं की कांदा लसूण मसाला किंवा सब्जी मसाला आवडत असेल तो सुद्धा वापरा. सुके मसाले लो फ्लेमवर मिश्रणाबरोबर छान परतून घेतले. चवीपुरतं मीठ घातलं आहे. मसाला कढईला लागू नये किंवा डागू नये याकरता थोडंसं पाण्याचा वापर करून छान हे मसाले ग्रेव्हीबरोबर मी शिजवून घेतले किंवा परतून घेतले. आता यामध्ये ना आपण भाजीच्या रस्स्यानुसार पाणी घालूयात. पाणी वापरताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा. जितकी तुम्हाला ही आमटी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. तर साधारण इथे मी 1 मोठा तांब्याभर पाणी टाकलेलं आहे
आणि पाणी टाकताना शक्यतो कोमटच पाण्याचा वापर करायचा. आता पाण्याला उकळी येऊपर्यंत इथे आपलं बेसन पिठाचं मिश्रण छान भिजलं गेलं आहे आणि याचे आपल्याला मोदक तयार करायला घ्यायचे आहे. पुन्हा एकदा यावर थोडंसं तेल घालून छान मळून घेतले आणि तेलकटपणा आहे आता पिठाला, त्यामुळे हाताला बिलकुल हे मिश्रण जे आहे ना चिकटत नाही. छान याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत आणि बघा लाटताना सुद्धा तेलाचा वापर करायचा, पीठ वापरू नका. अगदी एकसारखी छोटी अशी याची मी चाणकी लाटून घेतली आहे. पातळसर याची पार आहे आणि अशा प्रकारे जसं आपण मोदक बनवतो ना, अगदी तसंच आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे. छान सुबक अशा कळ्या मी साईडने पाडून घेतल्या आहे आणि यामध्ये जितकं मावेल तितकं हे मिश्रण आपण टाकणार आहोत. साधारण 1.5 चमचाभर मिश्रण यामध्ये बसलं आहे. अगदी छोटे-छोटे मोदक करायचे, कारण आपण ज्यावेळेला हे आमटीमध्ये सोडू ना, ते आणखी डबल होतील साईजला. त्यामुळे जितकं शक्य होईल तितके छोटे मोदक तुम्ही वळून घ्या. आता बघा याचं जे टोक आहे ना, ते छानपैकी व्यवस्थित बंद केलं आहे. तर बघा छान सुबक अशा आकाराचा इथे मोदक तयार झाला आहे. दुसरा मोदक इथे तुम्हाला मी वळून दाखवते आणि इतर राहिलेल्या उंड्यांचे मी अशाच पद्धतीनं मसाला घालून छान मोदक तयार करून घेणार आहे. अगदी सुबक अशा आकाराचे इथे सर्व मोदक बनवून तयार झाली आहे. मोदक तयार होईपर्यंत इथे आमटीला सुद्धा छानपैकी उकळ येऊ लागली होती. त्यामुळे एक-एक मोदक करून यामध्ये आमटीमध्ये मी टाकून घेतलं आहे. आमटीचा रस्सा तुम्हाला आत्ता पातळसर दिसत असेल, पण ज्यावेळेला आपण मोदक घालू ना, त्यानंतर हे जो रस्सा आहे ना, तो हळूहळू घट्टसर होत चालतो. मोदक टाकल्यानंतर साधारण मोठ्या आचेवर 1-2 मिनिटासाठी ही आमटी उकळू द्यायची. कोथिंबीर घातली आहे बारीकसर चिरून आणि 1-2 मिनटं झाले की गॅसची जी आच आहे ती अगदी मंद करायची आणि झाकण ठेवून साधारण 10-12 मिनटासाठी ही आमटी आपण शिजवून घेणार आहोत. कारण हे जे मोदक आहे किंवा मोदकाची पार आहे ना, ती अगदी व्यवस्थित शिजायला हवी. तर 12 मिनिटे झाली आहे, झाकण काढून बघितलं, मस्तपैकी आमटी तयार झाली आहे. अगदी सुगंध दरवळत आहे आणि छानपैकी हे मोदकसुद्धा शिजल्या गेलेले आहेत. आता ताटामध्ये वाढायला घेते. गरमागरम बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत, भातासोबत तुम्ही ही आमटी खायला घेऊ शकता. अप्रतिम होते. भाजीला काही नसेल त्यावेळेला हमखास ही मोदक आमटी करू शकता. रेसिपी करून बघा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत.